नमस्कार, मी परमदास जाधव. इस्रायलने इराणच्या गॅस फील्डवर हल्ला का केला? तर सौदीचे परराष्ट्र मंत्री फैसल बिन फरहान अल सौद म्हणाले की इराणला प्रत्युत्तर देण्याची आमच्या देशात पूर्ण ताकद आहे. इराणने जे हल्ले केले त्याच्या पूर्वयोजनेत असल्याचे दिसते. तर इस्रायलने गॅस फील्डवर हल्ला केल्यानंतर इराणने प्रतिहल्ला करत सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि UAE मध्ये गॅस सुविधा आणि ऑइल रिफायनरी, मिसाईल तसेच ड्रोनचा मारा केला. सौदी अरेबियातील जांबू बंदरावर असलेल्या सनरेफ तेल शुद्धीकरण प्रकल्पावर त्यांनी हवाई हल्ला केलेला आहे. तर होर्मुझचे समुद्रधुनी बंद असल्यामुळे बहुतेक तेल आता जांबू बंदरातून पाठवले जात आहेत. याशिवाय संयुक्त अरब अमिराती, UAE आणि कतारमधील तेल आणि वायू प्रकल्पावर ड्रोन हल्ले झाले. इराणने सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि कतारमधील तेल प्रकल्पाची राख करण्याचा इशारा दिलेला आहे. तर इराणच्या आक्रमक पवित्र्यानंतर सौदीने आज इराणला कडक इशारा दिला आहे. सौदीचे परराष्ट्र मंत्री फैसल बिन फरहान अल सौद म्हणाले की इराणला प्रत्युत्तर देण्याची आमच्या देशात पूर्ण ताकद आहे. तर इराणच्या आक्रमक पवित्र्यानंतर सौदीने आज इराणला कडक इशारा दिलेला आहे. तर सौदीचे परराष्ट्र मंत्री फैसल बिन फरहान अल सौद म्हणाले की इराणला प्रत्युत्तर देण्याच्या देशात पूर्ण ताकद आहे. इराणचे हल्ले पूर्ण योजित असल्याने आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नये. कतारने माहिती दिली की इराणच्या जे युद्धाचे साधने आहेत ते देशातील मुख्य गॅस सुविधा असलेल्या रास लफान वर हल्ला केलेला आहे. यामध्ये प्रकल्पाचे मोठे नुकसान झालेले आहे. तर कुवेत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने सांगितले की कुवेत शहरापासून 50 किलोमीटर दक्षिण असलेल्या मीना अल अहमदी रिफायनरी ड्रोन हल्ला झाला आहे. ते हे रिफायनरीवर ड्रोन हल्ला झालेला आहे. त्यामुळे एका ऑपरेशन युनिटला आग लागलेली आहे. सौदीने जीवितहानी झाली नाही असे सांगितले आहे. तर कुवेतच्या दक्षिणेकडील मीना अब्दुल्ला रिफायनरीवरील ड्रोनने हल्ला केल्यामुळे तिथे आग लागल्याची माहिती कुवेत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने दिलेली आहे. तर संयुक्त अरब अमिरातच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांनी रोखलेल्या क्षेपणास्त्राचे जे हत्यार आहेत ते अवशेष पडल्यामुळे अफशान गॅस सुविधा आणि बाब ऑइल फील्डमध्ये काही दुर्घटना घडल्या. आतापर्यंत कोणत्याही जीवितहानीची वृत्त नाही. सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्र्याने माहिती दिली की या नबू बंदरामधील सौदी अरबनौकाच्या सनरेफ रिफायनरीवर एक ड्रोन आढळले. या हल्ल्यात झालेल्या नुकसानीचा अंदाज सध्या घेतला जात आहे. दरम्यान आखाती प्रदेशातील
ऊर्जा प्रकल्पावरील हल्ल्यामध्ये वाढ झाल्याने आज युरोपमध्ये नैसर्गिक वायूच्या किमतीत 35% वाढ झालेली आहे. तर रॉयटर्सच्या वृत्तांतानुसार 28 फेब्रुवारी रोजी इराण युद्ध सुरू झाल्यापासून युरोपमध्ये वायूच्या किमती 60% जास्त वाढल्या आहेत. जागतिक बेंचमार्क मानल्या जाणाऱ्या ब्रेंट क्रूड तेलाच्या किमतीही आज प्रति बॅरल $112 पर्यंत वाढल्या. युद्ध सुरू झाल्यापासून कच्च्या तेलाच्या किमतीत 48% जास्त वाढ झाल्याने 13 मार्चपासून त्याची किंमत प्रति डॉलर $100 प्रति बॅरल खाली आलेली नाही. तर मध्य पूर्वेतील वाढत्या युद्धाच्या ऊर्जा पुरवठ्यावर होणाऱ्या परिणामाबाबत अनिश्चितता वाटत आहे. तर ह्या युद्धामुळे पुढे पेट्रोल आणि डिझेलचे भाव, गॅसचे भाव हे सगळेच वाढू शकतात असे सांगितले आहे.